सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. बघा, अनेकांचे मला या ठिकाणी मेसेज आले की फार्मर आय डीचा नेमका उपयोग काय. ज्यांनी या ठिकाणी अजून फॉर्म भरला नाही त्यांना नक्कीच हे माहीत नाही की फार्मर आय डी अजून काय आहे. त्यांच्यासमोर हे प्रश्नचिन्ह आहे. तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या सर्वांच्या हितासाठी आपलं चॅनल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा एकदम डिटेलमध्ये. आणि सगळे प्रश्न फार्मर आय डी संबंधित तुमचे एकदम क्लिअर कट होऊन जातील. कोणताही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही. बघा, या ठिकाणी कर्जमाफीचा फॉर्म भरताना फार्मर आय डी म्हणजे ॲग्रीस्टॅग फार्मर आय डी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचे काय उपयोग आहेत हे लक्षात घ्या. पहिला उपयोग म्हणजे शेतकऱ्याची खरी ओळख पडताळण्यासाठी याचा उपयोग होतो. मग ते कसं, तर आधार. बघा, या ठिकाणी हे आधार जे आपलं आधार कार्ड आहे, त्यानंतर 712, 8A आणि इतर नोंदणीशी संबंधित फार्मर आय डी हा जोडलेला असल्यामुळे बनावट अर्ज हे टाळले जातात. अजूनही अनेक शेतकऱ्यांना माहीत नाही. अनेक ठिकाणी कर्जमाफीचे स्कॅम चालतात मित्रांनो. ते कसे चालतात हे जर सांगायचं असेल तर याचा व्हिडिओही बनवला जाईल. परंतु तुमच्या नावावर जे काही अधिकारी लोक आहेत किंवा जे काही दलाल लोक आहेत, ज्याला आपण दल्ले म्हणतो, हे लोक एक लिस्ट तयार करतात आणि स्वतःच फेक आय डी बनवून, फेक बँक अकाउंट बनवून दुसऱ्यांच्या नावावर या ठिकाणी काय करतात, पैसे काढायचं काम करतात. बघा, हा खूप मोठा स्कॅम चालवला जात असतो. त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी बघा, या ठिकाणी शेतकऱ्याची खरी ओळख या ठिकाणी होण्यासाठी जे बनावट अर्ज आहेत ते टाळण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याची फार्मर आय डी हा महत्त्वाचा आहे. आता दुसरा मुद्दा आहे, जमिनीची माहिती आपोआप मिळते. तर कोणत्या जमिनीची, कशी, हे बघा. शेतकऱ्याच्या नावावर जी जमीन आहे, जी पीक नोंदणी आहे, यामध्ये ताबडतोब अर्ज जी काही पडताळणी आहे ती होऊन जाते बघा. आणि वेळेची पण बचत होते. आता या ठिकाणी कर्जमाफीसाठी ज्या काही पात्रता आहेत आपण बघितल्या, 2 दिवस आपण त्याच्या व्हिडिओ घेऊन आलोत. हे सुद्धा या ठिकाणी खरोखर पात्र आहे का जो शेतकरी ज्यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे, हे सुद्धा फार्मर आय डीद्वारे चेक केलं जातं. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की एकाच शेतकऱ्याचे एकच रेकॉर्ड राहते. म्हणजे तुम्ही एकदाच फॉर्म भरू शकता, एकाच ठिकाणी तुमचं डुप्लिकेट चालणार नाही, हे लक्षात घ्या. डुप्लिकेट किंवा चुकीचे अर्ज टाळले जातात. मी आत्ता जे वरती सांगितलं ह्याचा पुन्हा उल्लेख करण्यापेक्षा ह्या त्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. पुन्हा पुन्हा फॉर्म जमत नाही. एकदाच एकच आय डी हा कन्फर्म केला जातो. आणि त्यामुळे जो शेतकरी खरंच लाभार्थी आहे, योग्य आहे, ज्याचे डॉक्युमेंट आहेत, त्या योग्य व्यक्तीला या ठिकाणी लाभ मिळतो, हे लक्षात घ्या. यानंतर भविष्यातील शासकीय कृषी योजनांसाठी उपयुक्त. आता ते कसं, लक्षात घ्या. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आय डी हा काय केला आहे, अनिवार्य केला आहे बघा सध्या. कारण त्यांचं म्हणणं आहे की फार्मर आय डी असेल तर कोणताही शेतकरी हा आपला फॉर्म भरताना इतर कुणाची मदत घेण्यापेक्षा तो स्वतःच त्या आय डीद्वारे काय करू शकतो, लॉग इन करू शकतो. आणि लॉग इन केल्यामुळे या ठिकाणी कोणतीही अडचण त्याला येणार नाही. हे महत्त्वाचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे बघा. आता या ठिकाणी बघा, अनुदान योजना आहेत शेतकऱ्यांसाठी, त्यानंतर पीक विमा योजना आहे, कृषी यंत्र जे काही शेतकऱ्यांसाठी भेटतात, इतर शासकीय योजना असतात, या सगळ्या एकाच आय डीद्वारे या ठिकाणी ओपन करता येतील. आता तुम्हाला फक्त हा आय डी जपून ठेवायचा आहे. हा आय डी जो आहे फार्मर आय डी हा सबमिट करून किंवा याचा स्क्रीनशॉट काढून किंवा आपल्या नोटबुकमध्ये, म्हणजे मोबाईल जरी चोरीला गेला, घरी जे काही डायरी बघा, जुन्या माणसाकडे डायरी असायची, त्या डायरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून लॉग इन करता येईल तुमचं अकाउंट. मोबाईल नंबर
जर चोरीला गेला तर लगेच नवीन सिम त्याच नंबरचं हे बंद करून काढून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आता थोडक्यात त्यांनी असं सांगितलं आहे की कर्जमाफीचा फॉर्म भरताना फार्मर आय डीचा उपयोग शेतकऱ्याची ओळख, जमीन पडताळणी, पात्रता तपासणी, कर्जमाफीचा लाभ योग्य शेतकऱ्यालाच मिळावा यासाठी केला जातो. आणि हे बरोबर आहे. कोणताही शेतकरी जो काही फार्मर आय डीद्वारे या ठिकाणी डुप्लिकेट व्यक्तीला त्याचा लाभ मिळू नये, जो लाभार्थी आहे त्यालाच त्याचा उपयोग व्हावा आणि कोणतीही चुकीची माहिती भरली जाऊ नये, या सगळ्या गोष्टीसाठी या ठिकाणी फार्मर आय डी ही महत्त्वाची कन्सेप्ट या ठिकाणी शासनानं आणलेली आहे, सरकारनं आणली आणि याद्वारे जो शेतकरी लाभार्थी त्यालाच फायदा होतो. आणि म्हणूनच कर्जमाफीचा फॉर्म भरताना तुमची फार्मर आय डी नक्की वापरा आणि योग्य माहिती भरा, कारण याच्याद्वारे फॉर्म सबमिट होत नाही. काल आपण डिटेलमध्ये सगळी माहिती बघितली आहे. हे या प्रकारचा आपला आय डी कार्ड या ठिकाणी त्या फार्मरला भेटत असतो. ही ओळख आहे त्या शेतकऱ्याची. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी या कर्जमाफीचा लाभ घ्यावा. आपल्या शेतकरी बांधवांना खरंच या माहितीचा उपयोग होतो आहे. अनेक जण कमेंटद्वारे या ठिकाणी सांगतायत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयासंबंधित पाहिजे. आणि जी तरुण मित्र, जे कॉलेजचे मित्र आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनाही हात जोडून विनंती आहे का आपल्या आसपास जर शेतकरी बांधव असतील, आपल्याकडे ग्रुप असेल, फेसबुकचा असेल, व्हॉट्सअपचा असेल, तर त्या ग्रुपमध्ये फक्त आपल्याला काय करायचं, तर हा व्हिडिओ शेअर करायचा. बघा, हा व्हिडिओ फक्त शेअर करत चालायचं. का तर ही माहिती, उपयुक्त माहिती त्यांच्यापर्यंत जर गेली तर तो बांधव या माहितीचा उपयोग करून चुकीची माहिती भरणार नाही आणि एका चुकीमुळे जी काही अनर्थ गोष्टी घडणार आहेत, तो पैसे 1,00,000 रुपये हे शेतकऱ्यासाठी किती महत्त्वाचे असतात, 50,000 किती महत्त्वाचे असतात. त्या 50,000मुळे त्याच्या मुलाचं, त्याच्या लेकराचं या ठिकाणी शिक्षण होणार असतं, त्याच्या कुटुंबाची उलाढाल होत असते. परंतु जर त्या ठिकाणी चुकीची माहिती भरण्यात आली, एक क्लिक जर चुकीचा झाला, तर या एकाच चुकीमुळे त्याला ती रक्कम स्वतःच्या अकाउंटमधून स्वतःच्या कष्टानं भरावं लागेल. कष्ट हे करावेच लागतात, कष्ट चुकत नाही. परंतु मित्रांनो, चांगले व्हिडिओ शेअर केल्यानं आपल्याला नक्कीच त्याचा कुठं ना कुठे फायदा होत असतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे का या माहितीचा स्वतः उपयोग करा आणि दुसऱ्यांना कसा उपयोग होईल यासाठी आपला व्हिडिओ शेअर करत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.